आईना मुझसे मेरी पहली की सूरत मागे. आरसा मला माझं पहिलं रूप, माझं जुनं रूप मागतोय. की नेहरू समजावून घेणं हे पुन्हा आपली मुळं शोधणं आहे. मग ते डिस्कवरी ऑफ इंडिया असेल, ग्लिम्सेस असेल, ह्या सगळ्यामधून ते भारताची मुळं शोधू पाहत होते. की गांधींचे खरं म्हणजे दोन वारस आहेत. एक वारसा आहे तो जवाहरलाल नेहरूंचा, जो स्वतः गांधींनीच सांगितला, आणि दुसरा त्यांचा वारसा आहे तो म्हणजे विनोबा भावेंचा. गांधींची अहिंसा ही मुळामध्ये ज्याला आपण म्हणतो निरपवाद अहिंसा, ॲब्सोल्यूट नॉन व्हायलन्स, अशा प्रकारची नव्हती. ती सापेक्ष अहिंसा होती. पण ती सापेक्ष अहिंसा म्हणजे रिलेटिव्ह नॉन व्हायलन्स हा आकाराला येण्यामध्ये नेहरूंचा सुद्धा वाटा आहे. की नानी पालखीवालांचं एक अतिशय सुप्रसिद्ध असं वाक्य आहे. ते असं म्हणाले होते की प्रिएम्बल इज अन आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र आहे. आणि मग आम्हाला असं वाटलं की जर ही उद्देशिका ओळखपत्र आहे तर अख्खं संविधान हेच आपल्या सगळ्यांचं आयडेंटिटी कार्ड आहे. मी कोणत्या जातीचा आहे, मी कोणत्या धर्माचा आहे, मी कोणत्या प्रदेशातला आहे, या सगळ्या ओळखींहून सगळ्यात मोठी ओळख जर कुठली असेल तर ती संविधानाची आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर संविधानाची उद्देशिका हे एक दीर्घ वाक्य आहे. आम्ही कोण आहोत, आम्ही कुठल्या धर्माचे, जातीचे नाही, आम्ही भारतीय लोक आहोत, आणि आम्ही कशा प्रकारे विचार करतो आणि आम्ही कशासाठी कटिबद्ध आहोत, ही आमची ओळख आहे. आणि म्हणून अशा संविधानाशी संबंधित असलेल्या मंचावरून मी बोलतोय, याचा मला खरोखरच खूप मनापासून आनंद आहे. दुसरा भाग असा की राष्ट्रवाद याच्याविषयी सुद्धा आपल्याला कल्पना आहे की खूप तऱ्हेतऱ्हेच्या गैरसमजुती आहेत, आणि त्याच्यामुळे राष्ट्रवाद नेमका काय आहे त्याच्याविषयी मांडणी करणं आणि राष्ट्रवाद हा वारसा न सोडणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणून अशा संविधानिक राष्ट्रवादाच्या मंचावरून बोलणं हे पहिलं आनंदाचं कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनवरभाई राजन यांची आत्ताच ओळख करून देताना प्रसाद सरांनी उल्लेख केला की भारत जोडोमध्ये आत्ता ते होते, आणि तिथंच आम्ही दोघंही एकत्र चालत होतो. तर युवक क्रांती दल आणि एकूणच सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये अतिशय सक्रिय असणारे आणि खरोखर आम्हा सगळ्यांसाठी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अशा प्रकारची भूमिका निभावणारे अशा अनवरभाईंच्या अध्यक्षतेमध्ये माझ्यासारख्या एका नव्या तरुणानं बोलणं हे माझ्यासाठी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मी ज्यांच्याविषयी आज बोलतो आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू, की ज्यांच्याविषयी मी म्हटलं तसं संविधान, राष्ट्रवाद याच्याविषयी जशी चर्चा होते आहे तसं पंडित नेहरूंची चर्चा अलीकडे खूप प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि त्यामुळे नेहरूंवरती बोलणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे की गांधी आणि आंबेडकर यांच्याविषयी अनेकदा चर्चा होते. किमान करन्सी म्हणून त्यांचा वापर होतो, त्यांची लिगसी कितपत सांभाळली जाते, त्यांचा वारसा कितपत टिकवला जातो, हा वेगळा मुद्दा आहे. पण किमान गांधी आंबेडकरांविषयी बोललं जातं, त्यांचा काही एक विचार सांगितला जातो. खरं म्हणजे खूप दुर्दैव आहे की नेहरूंसारखा माणूस की जो या देशाचा पहिला पंतप्रधान होता, अशा माणसाकडे अक्षम्य असं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून नेहरूंविषयी आज बोलणं हे अधिक औचित्याचं आहे. ज्या पक्षाचे पंडित नेहरू होते त्या पक्षानं त्यांच्याकडे आजवर खूप दुर्लक्ष केलं आहे, हे मला अतिशय खेदानं सांगावं असं वाटतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज नेहरूंवरती आपण बोलतो आहोत त्याचे श्रेय विद्यमान पंतप्रधानांना दिलं पाहिजे की त्यांनी हा नेहरूंचा वारसा आपल्याला सांगितला. त्यांनी सांगितलं की नेहरूंकडे प्रेमानं, आस्थेनं पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे विद्यमान पंतप्रधान हे आपल्या पहिल्या पंतप्रधानांविषयी जे प्रेम व्यक्त करतायत ते लक्षात घेऊन मला असं वाटतं की हा नेहरूंचा वारसा सांगण्याची संधी मी घेतोय. आणि म्हणून मला खरोखरच मनापासून आनंद होतोय. आता कोठडिया सरांनी उल्लेख केला आणि तो मला खूप आवडला की आणि अंजलीनं ते सुचवलेलं आहे की हा सोहळा आहे, हा नेहरूंच्या विचारांचा सोहळा आहे. इथं चरित्रपट मांडणं, नेहरूंचा सगळा अख्खा काळ मांडणं हे माझं उद्देश नाही. किंबहुना
त्यांचं स्मरणरंजन करणं, त्या काळातल्या गोष्टी सांगत पुन्हा आपण एका ज्याला म्हणून आपण गतकाळाचं जे रंजन करत असतो तशा प्रकारची गोष्ट आज मला अपेक्षित नाही आहे. त्या प्रकारची गोष्ट मी मांडणार नाही आहे. तर मला आज जे मांडायचं आहे ते मला असं वाटतं की अधिक औचित्याचं यासाठी आहे की आपण रिपब्लिक 2.0 मध्ये प्रवेश केलेला आहे. गणराज्य 2.0 ज्याचा उल्लेख योगेंद्र यादवांनी मेकिंग सेन्स ऑफ इंडियन डेमोक्रेसी या त्यांच्या अलीकडच्याच पुस्तकामध्ये केलेला आहे. आपण एका नव्या गणराज्यामध्ये प्रवेश करतो आहोत, केलेला आहे आणि 2019 पासूनचा तो प्रवेश आहे, 14 पासूनचा नव्हे. त्याची एक सैद्धांतिक मांडणी त्यांनी केलेली आहे की याला गणराज्य 2.0 का म्हणायचं आणि गणराज्य 1.0 काय होतं, रिपब्लिक 1.0 काय होतं. त्यामुळे रिपब्लिक 2.0 मध्ये रिपब्लिक 1.0 काय होतं हे सांगणं म्हणून सुद्धा नेहरू महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नेहरू आज का आठवायचे. मगाशी मी उल्लेख केला प्रसाद सरांनी की मी जयंती म्हणत नाही आहे म्हटलं, मी वाढदिवस म्हणतोय आणि वाढदिवसाचा सुद्धा संबंध त्या सोहळ्याशी आहे, त्या आठवणीशी आहे. ती आठवण का करायची आहे. मला असं वाटतं की ते भारताचं मूळ रूप काय आहे, भारताचा ज्याला आपण केशवानंद भारतीमध्ये असं म्हणतो की संविधानाचं बेसिक डॉक्ट्रिन काय आहे, संविधानाचा पाया काय आहे, भारताचा पाया काय आहे, तो समजावून घेणं. तोही अशा भारतामध्ये की ज्या भारताचा चेहरा मोहरा बदललेला आहे. एक फार सुप्रसिद्ध गाणं आहे, आईना मुझसे मेरी पहली की सूरत मांगे. आरसा मला माझं पहिलं रूप, माझं जुनं रूप मागतोय. आपल्याला कल्पना आहे, मी आत्ता तरुण आहे पण जसं जसं आता पांढरे केस असलेले लोकसुद्धा इथं आहेत, अनेक अनुभव असल्याने मग परत असं जेव्हा पाहतो आपण आरशामध्ये तेव्हा त्या जुन्या रूपाची, त्या मूळ रूपाची आठवण होते. मला असं वाटतं की आज भारताच्या अवघ्या देशाचं जे रूप आहे ते बिघडलेलं आहे. ते एक डिस्टॉर्टेड इमेज, बिघडलेली विचित्र अशी इमेज आपल्याला आरशामध्ये दिसते आहे. आणि म्हणून फैज अहमद फैज जे त्यावेळेस म्हणाले होते ते आजही अनेक अर्थांनी लागू आहे. ये दाग दाग उजाला, ये शब गजीदा सहर, जो इंतजार था जिसका ये वो सहर तो नहीं. आणि त्याच्यामुळे ही सकाळ, ही पहाट त्या प्रकारची नाही. आणि ती जर नसेल तर आपल्याला ती सकाळ शोधणं, ती पहाट शोधणं आणि तिच्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं एक नागरिक म्हणून कर्तव्य असं मला वाटतं. आणि म्हणून नेहरूंविषयी बोलणं हे आज अधिक औचित्याचं ठरतं. 1889 ते 1964 सुमारे 75 वर्षांचा हा सगळा कालावधी आहे. आपण विचार केला तर साधारणपणे 1889 ते 1947 हा त्यांच्या आयुष्यातला स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे. 1906ला नेहरू हॅरो स्कूलमध्ये जातात, नंतर केम्ब्रिजला जातात. बॅरिस्टर ही पदवी 1912 साली घेतात आणि भारतामध्ये परततात. बॅरिस्टर ही पदवी त्यांनी घेतलेली होती, त्यांच्याकडं ते पदवीचं अधिकृत प्रमाणपत्र होतं. त्यांना क्लासमेट्सही होते. 1912 साली नेहरू भारतामध्ये परततात आणि 1912 ते 1947 हा त्यांचा 35 वर्षांचा भारतामधला स्वातंत्र्य लढा सगळा आहे. आणि 1947 ते 1964 हा पंतप्रधान म्हणून, धोरणकर्ता म्हणून हा एक दुसरा रोल आहे, ही एक दुसरी भूमिका आहे. या सगळ्या दोन्ही भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर असं लक्षात येतं की स्वातंत्र्यपूर्व भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत यांना जोडणारा हा पूल आहे. नेहरू हा तो दुवा आहे, नेहरू हा तो पूल आहे आणि या पुलाचं बांधकाम भक्कम होतं म्हणून हा देश टिकला. 20व्या शतकाच्या मध्यावर अनेक वसाहतींना स्वातंत्र्य मिळालं. त्यातल्या अनेक वसाहतींमध्ये लष्करशाही आली, कुठे हुकुमशाही आली. भारतामध्ये मात्र लोकशाही रुजली किंवा रुजलीच नाही तर ती वाढली आणि प्रगतीच्या दिशेने आपण गेलो. याचं कारण हा भारत जोडोचा, स्वातंत्र्यपूर्व भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत असा भारत जोडोचा प्रकल्प हा तेव्हापासून सुरू आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेहरू आज सांगणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. कारण स्वातंत्र्य लढ्याची जो वारसा आहे त्याची सलगता,
त्याची अखंडता टिकवणारा माणूस म्हणजे नेहरू. आणि म्हणून नेहरू हा अशा एका बिंदूवरचा माणूस आहे की ज्याला समजावून घेणं आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण संविधानाकडे पुन्हा वळतो आहोत, स्वातंत्र्य लढ्यातल्या मूलभूत अशा मुद्द्यांकडे पुन्हा एकदा डोकावून पाहतो आहोत, मला असं वाटतं की नेहरू समजावून घेणं हे पुन्हा आपली मुळं शोधणं आहे. जे नेहरू करू पाहत होते, मग ते डिस्कवरी ऑफ इंडिया असेल, ग्लिम्सेस असेल, ह्या सगळ्यामधून ते भारताची मुळं शोधू पाहत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की एका अर्थानं आज नेहरूंना समजावून घेणं म्हणजे भारताचं मूळ समजावून घेणं. ज्याच्याविषयी शशी थोरातांनी फार छान म्हटलंय, इट्स इन्व्हेन्शन ऑफ इंडिया, की नेहरू ही भारताचा शोध आहे. आणि म्हणून आज या भारताच्या मुळांचा शोध घेणं, आपण नेहमी असं म्हणतो की या भारताला तर काय हजारो वर्षांचा इतिहास आहे, इथली परंपरा, इथली संस्कृती, असं आपण अनेकदा बोलत असतो. पण मुळामध्ये भारतीय राष्ट्रराज्य घडणं, नेशन स्टेट आकाराला येणं ही एक वासाहतिक आधुनिक काळातली सगळी प्रक्रिया आहे. आणि म्हणून ती प्रक्रिया समजावून घेणं, त्या काळामध्ये भारत कसा घडत होता हे समजावून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. नेहरू या अशा आधुनिकतेच्या 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय विचारांमधून, घटनांमधून प्रेरित होऊन त्यांचा विचार आकाराला येतो आहे, त्यांचं कार्य आकाराला येतं आहे. त्यामुळे आजच्या या सगळ्या व्याख्यानामध्ये मी प्रामुख्यानं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नेहरूंचा जो विचार आहे, ढोबळमानानं तो कसा आकाराला आला आणि त्याचा परिणाम हा इतरांवरती सुद्धा कशा प्रकारे झाला हे सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि उद्याच्या व्याख्यानामध्ये मी हा जो देश आहे, म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की जमिनीची मशागत करणं, हा पहिला भाग आहे. आणि मग तिथे रोपं तरारून येतील, तिथं पिकं येतील, याच्यासाठीची जी व्यवस्था आहे, तो जो विकासाचा सगळा क्रम आहे, त्याविषयी मी उद्या मांडणी करेन. हे बोलण्यापूर्वी मला एक काही डिस्क्लेमर दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, कुठलाही सिनेमा असला की सुरुवातीला डिस्क्लेमर असतं की याचा माझ्याशी काही संबंध नाही, असल्यास तो योगायोग समजावा वगैरे. तसं पहिल्यांदा एक मी आवर्जून सांगतो, ते म्हणजे की पहिला भाग आहे तो म्हणजे मी नेहरू तज्ज्ञ नाही. दुसरा भाग आहे तो म्हणजे मी नेहरू भक्त नाही. भक्ताने मी असं एका वाक्यात येऊ शकत नाही. त्याच्यामुळे भक्त नाही याचा अर्थ असा की नेहरू हे चिकित्सेच्या पल्याड नाहीत, कुठलाच महापुरुष, कुठलीच व्यक्ती ही चिकित्सेच्या पल्याड नाही. मी नेहरूवादी नाही, म्हणजे माझ्या लोकसत्तातल्या सदराचा आत्ता उल्लेख झाला आणि तिथे नेहरूवाद अशी संज्ञा वापरली गेलेली आहे. त्याचं कारण असं की ते चतुसूत्र जे आहे त्याच्यामध्ये गांधीवाद, नेहरूवाद, आंबेडकरवाद आणि दीनदयाळ उपाध्यायवाद असं जर असेल काही, तर अशा प्रकारचं ते चतुसूत्र आहे. त्याच्यामध्ये नेहरूवाद असं म्हणावं का, आणि पुन्हा विचारधारा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अमुक एखादं वाद, याच्यासाठीच्या काही राज्यशास्त्रीय किंवा अकादमिक काही सैद्धांतिक कसोट्या असतात, काटेकोरपणा असतो, त्याच्यानुसार नेहरूवाद असा शब्दप्रयोग करावा की करू नये, हा पुन्हा एक सैद्धांतिक चर्चेचा वादाचा मुद्दा, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे मी नेहरूवादी किंवा नेहरू भक्त अशा अर्थानं नाही, त्याची चिकित्सा होऊ शकते, त्याच्याविषयी मोकळेपणाने चर्चा होऊ शकते. आणि हेच नेहरूंचं विशेष आहे की नेहरूंनी अशा प्रकारच्या एका उदारमतवादी अवकाशाला इथे निर्माण केला की ज्याच्याविषयी आपण खुलेपणाने चर्चा करू शकतो. आजच नव्हे, ते जिवंत असताना सुद्धा त्याच्याविषयी मी मांडणी करेन. तर त्यामुळे एक नेहरूंच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचा विचार आजच्या काळामध्ये कसा आवश्यक आहे, कसा महत्त्वाचा आहे, असं आग्रहीपणाने सांगणारा मी एक अभ्यासक या नात्यातून आपल्यासमोर मी बोलतोय. मी आता उल्लेख केला त्याप्रमाणे नेहरू यांची जी सगळी घडण आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली, आणि त्याच्यानुसार त्यांचा जो विचार आकाराला आलेला आहे त्याच्याविषयी मी प्रामुख्याने मांडणी करणार आहे. मी सुरुवातीला म्हटलो त्याप्रमाणे 1912 साली नेहरू भारतामध्ये येत आहेत इंग्लंडहून. गांधी 1915 साली आफ्रिकेतून परत येत आहेत आणि 1916 साली नेहरू आणि गांधींची पहिली भेट आहे की जो विलायतेमध्ये शिकलेला एका अतिशय ज्याला आपण म्हणू की उच्चभ्रू अशा घराचा वारसा असलेला असा जवाहर पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटतोय. आणि महात्मा गांधी हे 1915ला भारतामध्ये परत येत आहेत तेव्हा ते हा भारत समजून घेण्यासाठी पूर्ण भारतभर फिरत आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे की गोपाळकृष्ण गोखलेने त्यांना असं सांगितलं
की तुम्हाला जर भारत समजावून घ्यायचा असेल तर तुम्हाला तो फिरला पाहिजे, समजावून घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जवळपास 1894 ते 1915 एवढा 21 वर्षांचा कालखंड महात्मा गांधी इथे नाहीत, ते आफ्रिकेमध्ये लढत आहेत. भारतामध्ये आल्यानंतर ते एका अर्थाने NRIच्या नजरेतून, नॉन रेसिडेंट इंडियनच्या नजरेतून भारताकडे पाहत आहेत आणि नव्यानं तो भारत समजावून घेत आहेत. 1916 आपल्याला माहिती आहे की 16 ते 19 या कालावधीमध्ये चंपारण असेल किंवा नंतर रौलट ॲक्टच्या निमित्तानं झालेला सगळा संघर्ष असेल. याच्यामध्ये पहिल्यांदा नेहरू ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत आहेत, अतिशय तरुण आहेत. आणि तेव्हा गांधी या माणसामुळे ते प्रचंड इम्प्रेस झालेले आहेत, प्रचंड प्रभावित झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे गांधींचा प्रभाव हा नेहरूंवरती अधिक प्रमाणामध्ये होता. पण त्यासोबतच गांधींसोबतची नंतर वादाची सुद्धा त्यांची परंपरा आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना हे प्रसिद्ध वाक्य माहितीच आहे की जवाहर हा माझा वारस आहे, असं गांधी म्हणालेले होते. आणि मला नेहमी असं वाटतं की गांधींचे खरं म्हणजे 2 वारस आहेत. एक वारसा आहे तो जवाहरलाल नेहरूंचा, जो स्वतः गांधींनीच सांगितला. आणि दुसरा त्यांचा वारसा आहे तो म्हणजे विनोबा भावेंचा, की एक प्रकारे राजकीय लोकशाहीच्या अनुषंगाने पुढे जाणारा वारसा हा नेहरूंच्या रूपाने येतो. तर आध्यात्मिक आणि मानसिक अशा आयामांनी विनोबा भावेंचा मार्ग आपल्याला जातो. आणि त्याच्यामुळे गांधींमधूनच आलेले हे 2 मार्ग आहेत. ते गांधींसारखे नाहीत, तत्सम नाहीत, गांधींप्रमाणेच नाहीत, पण गांधींचं एक ओरिजिन त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. 1922 पहिल्यांदा नेहरूंना अटक होते आणि त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे की जवळपास 9 वर्ष ते तुरुंगामध्ये होते. म्हणजे 35 वर्ष जो मनुष्य स्वातंत्र्य लढा ज्यांनी दिलेला आहे आणि जो नंतर 17 वर्ष पंतप्रधान राहिलेला आहे, तो अगोदर 9 वर्ष एकूण त्यांच्या कारकिर्दीमध्ये तुरुंगामध्ये ते होते. आणि याचा फार महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याच्यामुळे ती सलगता टिकते. त्या स्वातंत्र्य आंदोलनाशी असलेलं जे ऑर्गॅनिक नातं आहे, जे सेंद्रिय नातं आहे, ते पुढे घेऊन जातात आपल्याला नेहरू असं दिसतं. आणि म्हणून एका अर्थानं त्यांना जेव्हा पहिल्यांदा ह्या अटक होते आहे 1919च्या सगळ्या रौलट ॲक्टच्या आंदोलनाच्या सगळ्या विरोधामध्ये, त्याच्यानंतर 1922 त्यांचा पहिला जो विरोध आहे गांधींना, तो तिथूनच सुरू होतो. तो या अर्थानं होतो की चौरी चौरामध्ये आपल्याला कल्पना आहे की हिंसा होते आणि त्याच्यानंतर तिथे काही पोलीस मारले जातात आणि गांधी हे आंदोलन मागे घेतात. याच्याविषयी अनेक प्रकारचे आक्षेप अनेकांनी नोंदवले आहेत. आपल्याला कल्पना आहे की अगदी भगतसिंगसुद्धा याच्यामुळे नाराज झालेलं होतं. जे सगळं सळसळतं रक्त होतं ते अतिशय अस्वस्थ झाले की हे काय प्रकार आहे, म्हणजे आंदोलन एवढं जोमात आलेलं आहे आणि अशा वेळेस हा माणूस एवढं मागे घेतो. नेहरूंवरती सगळ्यात मोठा प्रभाव हा मवाळ आणि जहाल यांचा आपण जर विचार केला की जो गांधी येण्यापूर्वीच्या कालावधीमध्ये खूप तीव्र असा होता, त्याच्यामध्ये ते जहालांच्या बाजूने अधिक होते. असं असताना सुद्धा हिंसेवर त्यांचा विश्वास नव्हता. ते आक्रमक होते पण हिंसेवर त्यांचा विश्वास नव्हता. पण गांधी जी अहिंसा सांगत होते त्याच्याशीही ते असहमत होते, कारण गांधींची अहिंसा ही टोकाची आहे अशा प्रकारची त्यांची मांडणी होती. आता गांधींची अहिंसा ही मुळामध्ये ज्याला आपण म्हणतो निरपवाद अहिंसा, ॲब्सोल्यूट नॉन व्हायलन्स, अशा प्रकारची नव्हती. ती सापेक्ष अहिंसा होती. पण ती सापेक्ष अहिंसा म्हणजे रिलेटिव्ह नॉन व्हायलन्स हा आकाराला येण्यामध्ये नेहरूंचा सुद्धा वाटा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या वसाहतवाद विरोधाच्या लढ्याचं जे वैशिष्ट्य आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे भारताच्या घडणीमधली, ती आहे भारताचा वसाहतवाद विरोधी लढा हा गुणात्मकरित्या वेगळा होता, तो क्वालिटेटिव्हली डिफरंट होता. भारत टिकण्यामध्ये, भारत पुढे झेपावण्यामध्ये वसाहतवादाच्या या गुणात्मकतेचा विचार आपण केला पाहिजे. ती गुणात्मकता, ते वेगळेपण काय होतं, त्याचं पहिली गोष्ट म्हणजे इथला जो सगळा लढा होता हा अहिंसेच्या परंपरेशी सुसंगत असा होता. हे लक्षात घेतलं पाहिजे की तिथे 1922 जेव्हा हे होतंय तेव्हा नेहरू त्याच्याविषयी आपला आक्षेप नोंदवत आहेत, असहमती नोंदवत आहेत आणि अनेकदा ते अक्षरशः आग्रही पद्धतीनं भांडलेले आहेत गांधींसोबत की बापू मला तुमचं हे पटत नाही. आता 1922 जी चळवळ मागे घेतात तेच गांधी चलेजावमध्ये आग्रही असतात, चलेजावमध्ये नेतृत्व करत असतात. तिथे हिंसा होते पण गांधी चळवळ मागे घेत नाहीत. जेव्हा काश्मीरमध्ये आक्रमण होत आहे तेव्हा आपल्या सैन्याला गांधी आशीर्वाद देत आहेत.
म्हणजे हा गांधींचा चालूपणा आहे का? आपल्याकडे फार सोपी अशी सगळी हे असतात ना, म्हणजे बघा, तर त्याच्यामध्ये एक मुख्य भूमिका आहे आणि ती भूमिका अशी आहे की मानवी कल्याण आणि अहिंसा याच्यामध्ये जेव्हा संघर्ष असेल तेव्हा मी मानवी कल्याणाला महत्त्व देईन. ही ती सापेक्ष अहिंसा आहे, त्याची कसोटी आहे. हिंद स्वराज या त्यांच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची मांडणी ऑलरेडी त्यांनी केलेली आहे. हे 1909चं पुस्तक आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या बाईवरती जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर त्याला मारणं ही गांधींची अहिंसा आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. काय होतं की पॉप्युलर मीडिया ज्या प्रकारच्या गोष्टी सांगत असतो, एका गालावर थप्पड मारली दुसरा गाल पुढे करा, एवढं सोपं आहे का ते? याच्यामध्ये एक मूलभूत असा विचार आहे आणि मग नेहरू तिथे पुढे जाऊन असा स्वच्छ प्रश्न उपस्थित करतात की भारतीय शासन हे अहिंसेला वचनबद्ध आहे काय? त्याचं उत्तर नाही असं सांगतात. बघा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नेहरूंचं उत्तर आहे भारतीय शासन हे अहिंसेला वचनबद्ध नाही. स्वप्नाळू माणूस, काव्यात्म, आणि म्हणतो की अहिंसेला मी वचनबद्ध नाही. ते म्हणतात की इथे पोलीस आहे, लष्कर आहे, सगळं कशासाठी आहे? हिंसा हे आम्ही सुरुवातीला करणार नाही, पण अहिंसा हे आमचं शक्यतोवर असलेलं प्राप्य परिस्थितीत जोपर्यंत शक्य आहे अशा प्रकारचं व्यवहार्य धोरण आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की अरे हे म्हणजे काहीतरी, आणि हे मी पुन्हा सांगतोय सर, कारण की आपल्याकडे उदाहरणार्थ जैन धर्मामध्ये अशी एक ॲब्सोल्यूट नॉन व्हायलन्सची कल्पना आहे की तोंड उघडलं, आता मी बोलतोय तर ते सूक्ष्म जंतू शरीरामध्ये जातात आणि ही सुद्धा हिंसा आहे. अशा प्रकारचं आकलन नव्हतं आणि म्हणून इथली अहिंसा ही कशा प्रकारे ती कशी वेगळी होती हे आपण इथे समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे जे नेहरूंचा जो विचार आहे तो शासनाच्या दृष्टीनं, गव्हर्नन्सच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे की ते कुठल्या कविकल्पनांमध्ये, कारण अनेकदा गांधींचे जे मुद्दे आहेत ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसे आणायचे हे खरोखरच अवघड गोष्ट होती. त्या काही अव्यवहार्य कल्पना होत्या. नेहरू त्याच्याकडे या प्रकारे पाहतात आणि त्याच्यामुळे अहिंसेच्या मूलभूत तत्वाशी त्यांची जी निष्ठा आहे ती अविचल अशा स्वरूपाचीच आहे, पण ती अत्यंतिक टोकाची असता कामा नये. कारण अखेरीस हा लढा द्यायचा आहे, पुढे जायचं आहे आपल्याला, हा राजकीय लढा आहे याचं भान नेहरूंना अधिक प्रमाणामध्ये होतं. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या वसाहतवाद विरोधाच्या लढ्याचं असं होतं की आपण याच्याकडे साम्राज्यवादाचं एक वेगळं रूप म्हणून पाहत होतो. म्हणजे आपलं कल्पना आहे की इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, या सगळ्यांनी ज्या प्रकारे जगावरती कब्जा केलेला होता तिथे वेगवेगळ्या वसाहती निर्माण झाल्या आणि मग 1918 म्हणजे पहिलं महायुद्ध संपतंय ते दुसरं महायुद्ध सुरू होतं 1939. या इंटरवॉर पिरियड म्हणजे 2 महायुद्धांच्या कालावधीमध्ये नेहरूंचं एकूण जगाविषयीचं आकलन वाढत चाललेलं आहे. आपलं कल्पना आहे की 1927 साली नेहरू हे सांगतायत की मला असं वाटतं की दुसऱ्या महायुद्धाची मला लक्षणं दिसत आहेत 1927 साली.